श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नित्यपूजा दर्शन शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026। देऊनी उजळल्या ज्योती आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा सर्वस्वार्पण नैवेद्याची ठेविलेची पुढती सन्मती सद्गती सत्कृती सद्गती प्रसाद द्या हाती आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। अक्कलकोट नगरातील आजच्या या पवित्र आणि मंगलमय नित्यपूजा दर्शनामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर अलंकार, फुलांची आरास आणि भक्तिमय पूजा दर्शन घेताना मनामध्ये एकच भावना जागृत होते, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींच्या चरणी मनापासून नतमस्तक होऊन आजच्या दर्शनाची सुरुवात करूया। आजचे पवित्र दर्शन समोर दिसणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे मनोहारी रूप भक्तांच्या मनाला शांतता आणि समाधान देणारे आहे। महाराजांना सुंदर वस्त्रांनी सजवण्यात आले आहे। त्यांच्या मस्तकावर आकर्षक मुकुट असून संपूर्ण मूर्तीवर फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे। लाल, गुलाबी, पांढरी आणि हिरवी फुले यांची सजावट अतिशय मनमोहक दिसत आहे। फुलांच्या सुगंधाने आणि भक्तीच्या वातावरणाने संपूर्ण परिसर पवित्र झाल्यासारखा वाटतो। नित्यपूजेचे महत्त्व। स्वामी समर्थांची नित्यपूजा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर भक्तांच्या मनाला स्वामींच्या चरणांशी जोडणारा एक सुंदर मार्ग आहे। पूजेतील प्रत्येक फूल म्हणजे भक्तीचे प्रतीक आहे, प्रत्येक दीप म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे, प्रत्येक मंत्र म्हणजे मनाला शांत करणारी शक्ती आहे। स्वामींच्या चरणी जेव्हा आपण आपले दुःख, चिंता आणि अडचणी अर्पण करतो तेव्हा मन हलके होते। स्वामींच्या चरणी प्रार्थना। हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा, आमच्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या, घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदू द्या। ज्यांच्या जीवनात संकटे आहेत त्यांना धैर्य द्या, त्यांच्या मनात चिंता आहे त्यांना मानसिक शांतता द्या, ज्यांच्या योग्य मार्ग सापडत नाही त्यांना योग्य दिशा दाखवा। श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या चरणी आमचा नमस्कार। आजच्या दर्शनामध्ये महाराजांच्या अंगावर केलेली फुलांची सजावट विशेष आकर्षक दिसत आहे। लाल गुलाब प्रेम आणि भक्तीचे प्रतीक वाटतात। पांढरी फुले मनाला निर्मळतेची आठवण करून देतात। पिवळी फुले मंगलमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण करतात। या सुंदर फुलांच्या आरासातील स्वामींचे तेजस्वी रूप अधिक खुलून दिसत आहे। अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे, जेथे येणारा प्रत्येक भक्त आपल्या मनातील भावना
स्वामींच्या चरणी अर्पण करतो. कोणी सुखासाठी येतो, कोणी संकटातून मार्ग मिळावा म्हणून येतो, तर कोणी फक्त स्वामींचे दर्शन घेऊन मनशांती मिळवण्यासाठी येतो. स्वामींच्या दरबारात आलेल्या प्रत्येक भक्तासाठी एकच आधार, श्री स्वामी समर्थ. सन्मती सद्गती सत्कृती सद्गती प्रसाद द्या हाती. आरती ओ आळू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरूप दिगंबर आज शनिवारचा पवित्र दिवस. या दिवशी स्वामींच्या चरणांचे स्मरण करून भक्तिभावाने दर्शन घेणे मनाला विशेष समाधान देते. आपण कुठेही असलो तरी मनापासून स्वामींचे नामस्मरण केले तर आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणि श्रद्धा निर्माण होते. म्हणून आज काही क्षण असे चिंता बाजूला ठेवून आणि स्वामींच्या सुंदर रूपाचे मनोभावे दर्शन करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया की स्वामी समर्थ महाराज आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेवा, आई वडिलांना उत्तम आरोग्य द्या, आनंद द्या, मुलांना योग्य मार्ग दाखवा, कष्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू द्या. प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार निर्माण करून द्या. तुझशी न देऊ हृदयी वससी परिणस दिससी कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा भक्तांसाठी संदेश. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा सोडू नका. कधी परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे नसते, कधी प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी निराश न होता स्वामींचे स्मरण करा आणि आपले प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू ठेवा. श्रद्धा आणि सबुरी ठेवून पुढे चालत राहणे हा स्वामींच्या भक्तीचा सुंदर मार्ग आहे. आजच्या दर्शनाचा सुंदर क्षण. आजच्या या नित्य पूजा दर्शनामध्ये स्वामी महाराजांचे तेजस्वी रूप, सुंदर वस्त्रालंकार आणि फुलांची मनमोहक आरास पाहून मन प्रसन्न होते. या दर्शनाचा आनंद आपल्या सर्व भक्तांपर्यंत पोचवा आणि प्रत्येकाच्या जीवनातील स्वामींची कृपा, शांती आणि समाधान नांदावे हीच प्रार्थना करूया. कुटुंबासाठी प्रार्थना. हे स्वामी समर्थ महाराज आमच्या घरामध्ये प्रेम कायम राहू द्या, एकमेकाविषयी आदर आणि आपुलकी राहू द्या. घरातील सर्वांना सद्बुद्धी द्या. वाईट विचारापासून आणि चुकीच्या मार्गापासून आमचे रक्षण करा. आमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला आपला आशीर्वाद लाभू द्या. आमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला आपला आशीर्वाद लाभू द्या. शेवटी जय जयकार करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.